नॅन्सी पेलोसी यांचा तैवानचा दौरा आता संपलेला आहे, परंतु त्यांच्या दौऱ्यावरून सुरू झालेली चीनची आगपाखड अजूनही काही थांबलेली नाहीये. चीननं तैवानचं विमानतळ उडवून देण्याची धमकी देऊनही नॅन्सी पेलोसी यांनी टिच्चून त्यांचा हा दौरा पूर्ण केला. जगभरातून त्यांच्या या दौऱ्यावरती प्रतिक्रिया उमटत असताना भारतानं वेट अँड वॉचची भूमिका घेऊन हा एपिसोड बनेपर्यंत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नव्हती आणि त्याच्यावरती कमेंटही केलेली नव्हती. आता बघा, चीनने भारताला वन चायना पॉलिसी मान्य करण्याची आणि युएसच्या भूमिकेचं समर्थन न करण्याची धमकी दिलेली आहे. यासोबतच भारताने तैवानसोबत स्वतंत्रपणे संबंध प्रस्थापित न करण्यासाठी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. आज आपल्या एपिसोडमध्ये आपण चीन तैवान संघर्षामध्ये भारताची नेमकी भूमिका काय असू शकते हे समजून घेऊयात. चीन संदर्भातलं आपलं धोरण काय आहे हेही समजून घेऊयात आणि युद्ध जर का झालंच तर त्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात याची सुद्धा माहिती घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. अमेरिकेच्या कोणत्याही महत्त्वाच्या नेत्याकडून गेल्या 25 वर्षामध्ये झालेली ही सर्वात महत्त्वाची अशी तैवानची व्हिजिट होती. चीनने अमेरिकेच्या या नेत्या ज्या आहेत नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीला, तैवानच्या भेटीला चीनच्या सार्वभौमत्वाला धक्का म्हणून बघितलेलं दिसतंय. चीनचे भारतातील जे प्रवक्ते आहेत वांग झिओजियान यांनी एक स्टेटमेंट दिलंय. ते म्हणतात, वन चायना याला सर्वप्रथम मान्यता देणाऱ्या काही देशांपैकी भारत हा सुद्धा एक देश होता आणि चीन कोणत्याही देशाबरोबर जेव्हा संबंध प्रस्थापित करत असतो त्यावेळेस जो वन चायना पॉलिसीला मान्यता देईल त्याच्यासोबतच चीन त्याचे संबंध प्रस्थापित करत असतो असं म्हणलेलं आहे. म्हणजेच काय, जो अखंड चीनला मान्यता देईल तोच चीनचा दोस्त असतो. यांचा अखंड चीन जो आहे हा फक्त चीन आणि तैवान इतकाच जर का मर्यादित असता तर ठीक होतं, परंतु जर का त्यांचं एकंदरीत धोरण जर का बघितलं तर उद्या जाऊन चीन जपानची बेटं सुद्धा आमचीच आहेत हे म्हणायला बसलेलं आहे. आता मी एका ठिकाणी वाचलेलं जे होतं ते तुम्हाला सांगतो. जे तैवानला पळून गेलेले चांगकै शेख होते, यांनी तैवानला तिथे जाऊन त्यांचं नॅशनलिस्ट सरकार सुद्धा स्थापन केलं होतं. त्यांनी जो काही चीनचा नकाशा बनवला होता त्या नकाशामध्ये आजचा चीन तर आहेच, पण यासोबतच मंगोलिया आहे, रशियाचा काही भाग आहे, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, म्यानमारचा काही भाग, संपूर्ण भूतान, अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश देखील त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. मग त्यांनी जर का एवढा सारा भाग त्यांच्या नकाशामध्ये दाखवलेला असेल तर वन चायना या त्यांच्या पॉलिसीला मान्यता कशी द्यायची? आजच्या दिवशी हे म्हणतायत की चीन आणि तैवान हा वन चायना या त्यांच्या पॉलिसीचा भाग आहे, पण उद्या जाऊन जर का त्यांनी हा जुना नकाशा बाहेर काढला आणि म्हणलं हा एवढा सगळा भाग जो आहे हा वन चायना आहे, मग काय करायचं? आणि चीन सातत्याने तेच करत आलेलं आहे. त्यांचे पुरावे म्हणजे काय, अगदी ते पुरातन असे कुठले तरी कागदपत्र बाहेर काढतात आणि तेच पुरावे म्हणून सादर करत असतात आणि त्याच पुराव्यांनिशी ते सगळ्यांबरोबर भांडण सुद्धा उकरून काढत असतात. चीनचे प्रवक्ते म्हणतात भारतानं वन चायनाला सुरुवातीलाच पाठिंबा दिला होता आणि त्यांचं हे म्हणणं साफ चुकीचं आहे. बघा, 1 एप्रिल 1950ला भारत सरकारने नवीन चीनला मान्यता दिली होती. म्हणजे नॅशनलिस्ट आणि कम्युनिस्ट यांच्यामध्ये वाद ज्यावेळेस सुरू होता, या वादामध्ये युद्ध सुरू झालं आणि कम्युनिस्ट जिंकले, तर भारताने या कम्युनिस्ट यांनी जे सरकार स्थापन केलं होतं त्यांच्या चीनला मान्यता दिली होती, वन चायनाला नाही. भारताची पॉलिसी आहे वन चायनाची, मान्य आहे, परंतु भारताने त्यांच्या या पॉलिसीला मान्यता देण्यासाठीच म्हणा या तैवान सोबत जे संबंध आहेत स्वतंत्रपणे काही प्रस्थापित केलेले नाहीयेत, राजनैतिक संबंध असे स्वतंत्र प्रस्थापित केलेले नाहीयेत. तरी सुद्धा डिसेंबर 2010 मध्ये जेव्हा चायनीज प्रीमियर वेन जियाओबो भारत दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळेस भारत आणि चीन यांचं जे काही जॉईंट स्टेटमेंट रिलीज झालं होतं त्याच्यामध्ये भारताने वन चायना पॉलिसीचा उल्लेख सुद्धा केलेला नव्हता. 2014 मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तैवानचे अँबॅसिडर चोंग क्वांग तैन यांना त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केलेलं होतं. वन चायना पॉलिसी याचा भारत पुरस्कार जरी करत असला तरी भारताचं तैपैमध्ये जे काही राजनैतिक कामं असतात त्याच्यासाठी म्हणून एक छोटेखानी एक ऑफिस आहे आणि तैवानचं सुद्धा भारतामध्ये तैपई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर आहे. हे कधीपासून आहे तर अगदी 1995 पासून हे सेंटर आपल्या इथे आहे आणि या सेंटरचा फोकस काय आहे तर दोन्ही देशांमध्ये व्यापार वृद्धिंगत व्हावा, परत संस्कृतीचं आदान प्रदान व्हावं आणि शिक्षणाच्या दृष्टीने देखील एकमेकांसोबत सहकार्य करण्यात यावं म्हणून. आता हे अगदी छान संबंध होते, पण 2017 पासून झालं काय, चीनच्या दबावामुळे हे सर्व संबंध आहेत हे कुठेतरी जाऊन थांबले आणि डोकलाम प्रकरणानंतर या सगळ्याच गोष्टी अवघड झालेल्या आपल्याला दिसत आहेत.
तरी सुद्धा मे 2020 मध्ये भारताचे जे सध्या सत्ताधारी पक्ष आहे, या पक्षाचे काही खासदार व्हर्च्युअली तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित होते. ऑगस्ट 2020 मध्ये तैवानच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर, म्हणजे जे 1995च्या काळामध्ये त्यांचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांच्या निधनानंतर भारत सरकारने त्यांचा उल्लेख मिस्टर डेमोक्रेसी असा करून चीनला योग्य तो संदेश दिला होता. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं एक स्टेटमेंट आहे बघा, खूप जणांना माहिती असेल. ते म्हणतात, जागतिक राजकारणात एका वेळेस आपण आपल्या शत्रूची किंवा मित्राची निवड करू शकतो, पण आपला शेजारी कोण असावा याची निवड आपण करू शकत नाही. आणि हे खरंय. चीन आणि भारत हे दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत आणि हे वास्तव न बदलता येणारं आहे आणि या वास्तवाकडे दुर्लक्ष करून सुद्धा चालणार नाहीये. यामुळेच चीन आणि तैवान या संघर्षामध्ये भारत उघड भूमिका घेताना दिसत नाहीये. नजीकच्या भविष्यामध्ये भारताचे चीन बरोबरचे संबंध सुधारतील असं काही दिसत नाहीये. त्यामुळेच तैवानच्या बाबतीमध्ये भूमिका घेऊन चीनचा रोष ओढवून घ्यायचा आणि उगाचच युद्धाला तोंड फोडायचं असं भारत काही करणार नाही. पण नक्कीच तैवान सोबत लॉंग टर्म रिलेशन स्थापित करण्याच्या दृष्टीने किंवा ॲटलिस्ट टेक्नॉलॉजी संदर्भातले तरी संबंध आपल्याला प्रस्थापित करता येत आहेत का, या संबंधातली भारत जे आहे चाचपणी करत असणार आहे. दोन्ही देशांचं हित हे वेळोवेळी एकमेकाच्या आड येणार आहे. म्हणजे भारत आणि चीन या दोघांचं हित हे जागतिक राजकारणात वेळोवेळी एकमेकांच्या आड येणार आहे आणि जागतिक स्तरावरती काही क्षेत्रामध्ये अनेक पातळ्यांवरती बायलॅटरल रिलेशन मेंटेन करून दोन्ही देशांचं हित साध्य होऊ शकतं, हे भारत आणि चीन या दोघांना चांगलंच समजलेलं दिसतंय. यामुळेच जर का राष्ट्रीय हित एकमेकाच्या आड येत असेल तर संपूर्ण शत्रुत्व पत्करायचं, नाहीतर गपचूप जिथं सहकार्य करता येणं शक्य आहे तिथं ते सहकार्य करायचं आणि एकमेकाला साथ द्यायची, अशीच यांची भूमिका राहिलेली आहे. आता बघा, पूर्ण शत्रुत्व पत्करायचा पर्याय जो आहे हा आपल्याला खूप आकर्षक वाटू शकतो, परंतु भारत सरकार आणि चीन सरकार यांनी हा पर्याय सपशेलपणे नाकारल्याचं दिसतंय. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही कोणाचं शत्रू नसतं आणि मित्रही नसतं आणि राष्ट्रीय हित जे आहे यालाच सर्वोच्च प्राधान्य असतं आणि राष्ट्रीय हित हेच कायम असतं. हेच समोर ठेवून 1962 नंतर संपूर्ण शत्रुत्व पत्करलेलं असूनही जसा ग्लोबलायझेशनचा काळ सुरू झाला तसं चीन आणि भारत या दोघांनी एकमेकांसोबतचे व्यापारी आणि राजनैतिक संबंध जे आहेत हे अधिकाधिक दृढ करण्यावरती भर दिलेला आपल्याला दिसतोय. चीनचे त्याच्या शेजारी 14 देशांबरोबर बाउंड्रीवरून वाद सुरू होते. यातल्या 12 देशांबरोबरचे त्यांचे वाद जे आहेत ते त्यांनी कराराने मिटवलेले आहेत. आता 2च देश शिल्लक राहिलेत. त्याच्यामध्ये भारत क्रमांक 1 ला आहे आणि क्रमांक 2 ला आहे भूतान. भारत उद्या चीनला आव्हान देऊ शकतो हे चीनला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि त्याच्यामुळेच प्रत्येक वेळेस धमकीवजा इशारा देऊन किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने कुरापती काढून भारताला याच्यामध्ये गुंतवून ठेवायचा चीनचा डाव आहे आणि हा डाव वेळोवेळी आपल्याला लक्षात आलेला आहे. परंतु आपण कोणतीही कमेंट न करता, म्हणजे चीनचा तो अंतर्गत वाद आहे हे लक्षात घेऊन कमेंट करण्याचं टाळत आलेलो आहे. आणि याच्यामुळेच तैवान आणि चीन यांच्या संघर्षामध्ये देखील भारताने घाईघाईमध्ये कोणतीही भूमिका मांडलेली नाहीये. सध्याच्या परिस्थितीमध्ये युद्ध होईल का, हा एक फार मोठा प्रश्न आहे बघा. पण चीनला म्हणा किंवा अमेरिकेलाही म्हणा, दोघांनाही हे युद्ध न परवडणार किंवा जगात कुणालाही युद्ध हे न परवडणारच आहे. चीन समोरच्या समस्या सध्या कोणत्या आहेत, त्यांची तर रिअल इस्टेट संदर्भात गोंधळ उडालेला आहे, बँकिंग क्षेत्रामध्ये देखील गोंधळ उडालेला आहे आणि कोरोना संदर्भात देखील त्या विषाणूचा जन्म त्यांच्या इथूनच झालेला आहे असं सातत्याने आरोप त्यांच्यावरती होत आहेत. याच्यातून त्यांना बाहेर पडायचे. अमेरिकेसमोरचे सुद्धा प्रश्न वेगळे आहेत बघा. महागाईने त्यांना परेशान करून ठेवलेले, बेरोजगारीचा मुद्दा देखील त्यांच्या इथं फार मोठा आहे आणि हे सगळं सोडून युद्ध छेडण्याच्या मागे ते सुद्धा लागणार नाहीत. परंतु महासत्ता कोण, यासाठी मात्र यांच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये हे शीतयुद्ध जे आहे हे कायम सुरू राहणार आणि हे सगळ्यांना माहितीच आहे. युद्ध जर का झालंच तर काय होऊ शकतं, तर $100 अलीकडे जे आता क्रूड ऑइल आलेलं आहे प्रति बॅरल, ते परत एकदा 150 कडे 200 कडे धावू शकतं आणि याच्यामुळे होणार काय, तर परत एकदा सप्लाय चेन जी आहे ती डिस्टर्ब होऊ शकते. परत एकदा महागाई वाढू शकते. पेट्रोल डिझेलचे दर जे आहेत हे परत एकदा वाढू शकतात आणि महागाई जर का आता परत जगभर वाढली, मग मात्र मंदीच्या पुढची स्टेज येऊ शकते, ती म्हणजे महामंदी आणि हे कुणालाच परवडणार नाहीये. भारतापुरतं जर का बोलायचं झालं तर भारताने चीन तैवान संघर्षामध्ये अजूनपर्यंत तरी भूमिका मांडलेली नाही आणि मला नाही वाटत येणाऱ्या काळामध्ये भूमिका भारत मांडेल म्हणून, म्हणजे कुणाच्याही बाजूने भारत भूमिका मांडणार नाही. ते वाक्य भारताने खूप सिरियसली घेतलेलं बघा. ते वाक्य असं आहे की बेसब्र इंसान खाने का लुत्फ भी नहीं ले पाता.
और मुंह भी जला लेता है. मग या ठिकाणी भारताने तेच अवलंबलेलं दिसतंय. घाईघाईने कोणतीच भूमिका मांडायची नाही, भात थंड करून खायचा. आता तुम्हाला जर का ही माहिती आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.